तुम्ही पण तुमच्या मतदान कार्डला मोबाईल नंबर लिंक करू शकता, ते पण तुमच्या मोबाईलवरून फक्त 5 मिनिटात, ते पण फ्रीमध्ये. तर ते कसं करायचं त्याची प्रोसेस मी स्टेप बाय स्टेप या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा. नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा. तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तुम्हाला प्ले स्टोरवरून नाही का एक ॲप डाउनलोड करून घ्यायचं आहे. ते आहे तुमचं इसेंट ॲप म्हणून, जे फर्स्ट नंबरचं ॲप दिसेल तुम्हाला, जसे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया. याला इन्स्टॉल करायचा आणि ओपन करायचं. ओपन होत आहे. ओपन झाल्यानंतर बघा असा इंटरफेस येईल. इथे बघा वोटर रजिस्ट्रेशन फॉर्म या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. जर तुमचं रजिस्ट्रेशन असेल तर रजिस्ट्रेशन असा ऑप्शन येईल, नसेल तर खाली एक ऑप्शन येईल, तिथे तुम्ही न्यू रजिस्ट्रेशनवर क्लिक करून रजिस्ट्रेशन करू शकता. त्यानंतर इथे बघा फॉर्म 8 नंबरचा दिसत असेल, करेक्शन ऑफ एंट्रीज, यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर खाली यायचं आहे. तिथे बघा लेट स्टार्ट या बटनावर पण क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे बघा तुम्हाला विचारेल तुमच्याकडे वोटर आय डी आहे का, तर असेल तर येस करा, नसेल तर नो करा. तर इथे येस करून नेक्स्ट वाले बटनवर क्लिक करायचं. त्यानंतर इथे तुम्हाला वोटर आय डी टाकायचं आहे तुमची इथे आणि स्टेट निवडायचं आहे. स्टेट निवडल्यानंतर इथं फेस डिटेलवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर बघा इथं प्रोसेसवरचं बटन येईल, तुम्हाला या बटनावर क्लिक करायचं आहे. तर हे बघा, हे जर तुमचं वोटर आय डी असेल, नाव वगैरे चेक करून घ्या. जर असेल तर नेक्स्ट वाले बटनावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर असा इंटरफेस येईल. तर खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर इथे तुम्हाला बघत असेल की आधार कार्ड नंबर टाकायचा आहे तुम्हाला इथे. आणि या टिकवाल्या बटनावर क्लिक करायचं आहे. इथे मोबाईल नंबर पण टाकून द्यायचा आहे. आणि खाली यायचं आहे. इथे पण पुन्हा मोबाईल नंबर टाकायचा आहे. ईमेल आय डी टाकायची असेल तर टाकू शकता, नसेल टाकायचं आहे तर नेक्स्ट वाल्या बटनावर क्लिक करायचं आहे. इथे नंतर इथे बघा तुम्हाला काय करायचं आहे, करेक्शन ऑफ एंट्रीज अँड इलेक्शन रोल नंबर यावर क्लिक करायचं आहे. नेक्स्ट वाल्या बटनावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर बघा तुम्हाला काय याच्यातनी करेक्शन करायचं आहे, त्या बटनावर क्लिक करायचं आहे. मोबाईल नंबर यावर क्लिक करतोय, नेक्स्ट वाल्या बटनावर क्लिक करतोय. त्यानंतर इथे तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा आहे तुमचावाला, जे तुम्हाला आता ठेवायचा आहे तो, आणि व्हेरीफाय या बटनावर क्लिक करायचं आहे. त्या नंबरवर तुम्हाला एक OTP येईल. ते OTP तुम्हाला इथे टाकायचा आहे. OTP टाकल्यानंतर व्हेरीफाय या बटनावर क्लिक करायचा. त्यानंतर मोबाईल नंबर व्हेरीफाय झालेला आहे म्हणते, तर नेक्स्ट वाल्या बटनावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर बघा तुमचं नाव बघून घ्यायचं आहे, रोहन मुलगा चव्हाण जे असेल ते. इथे प्लेस टाकायचं आहे तुम्हाला आणि डन बटनावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर बघा काही अशा प्रकारे ऑप्शन येईल. तुमचं वोटर आय डी कार्डचं हे झालेलं आहे, काय म्हणते त्याला, नंबर करेक्शन. खाली यायचं आहे आणि या ई साईन या बटनावर क्लिक करायचं आहे. तसं केल्यानंतर काही अशा प्रकारे इंटरफेस येईल. इथं बघा कंटिन्यू टू ई साईन या बटनावर क्लिक केल्यानंतर असा इंटरफेस येईल. इथे बघा आधार कार्ड नंबर टाकून OTP या बटनावर क्लिक करायचा आहे. इथे आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर OTP या बटनावर क्लिक करायचा आहे. तर OTP टाकायचा इथे. तुमच्या आधार कार्ड नंबरला जे मोबाईल नंबर लिंक असेल त्यावर OTP येईल. OTP आलेला आहे पण इथं दिसत नाही अजून त्या ॲपमध्ये जावं लागणार आहे. सबमिट या बटनावर क्लिक करतोय. त्यानंतर प्रोसेस घेईल. तर या ओके या बटनावर क्लिक करायचं आहे. तुमचं हे झालेलं आहे, का म्हणते त्याला, तर मोबाईल नंबर लिंक झालेला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. असेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.